सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज, त्र्यंबकेश्वर, नाशिक व शिर्डी, अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे, सरपंच विटावे, साथीदार संजय त्र्यंबक पवार, मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे, सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात बालकांचे लैंगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीने म्हटले आहे की साईनाथ कोल्हे, संजय त्र्यंबक पवार यांनी दिनांक 24 मार्च 2023 नंतर 2 ते 3 दिवसांनी तसेच 1 महिन्यानंतर वेळोवेळी 12 जुलै 2024च्या 4-5 दिवस अगोदर तसेच दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता फिर्यादी व तिची बहीण यांना 4 चाकी गाडीने नाशिक व शिर्डी येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात एकाच वेळी आळीपाळीने शरीर संबंध केले। त्यानंतर फिर्याद व तिची बहिणीने आजी संगीता हिरे व साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने आजीने चिडून हातात चापटीने मारहाण करून दोघींना चावा घेतलाय व शिवीगाळ दमदाटी करून घरात कोंडून ठेवले अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव, चांदवड। सर, आजच्या संदर्भात जी घटना घडली विटावा येथील, काय सांगाल? याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023ची घटना आहे। त्याच्यामध्ये प्राइम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे। तपास माझ्याकडेच आहे। याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। आता ह्या ज्या मुली आहेत, ह्या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023ची घटना आहे। सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे। त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे, ॲट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत। नॉन वेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे, तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल।